संत सुशांत खामनकर महाराजांच्या 11व्या प्रकट दिन सोहळ्याला आध्यात्मिक महापर्वाचे स्वरूप. विदेही संत श्री सद्गुरू जगन्नाथ बाबा सेवा समितीचा पुढाकार. वरोरा तालुक्यातील आटमोर्डी जामणी येथील भूमीत शुक्रवारी 5 डिसेंबरला पुन्हा एकदा भक्ती रसाचे अवर्णनीय दिग्दर्शन होणार आहे. श्री संत जगन्नाथ महाराज व श्री संत खेमराज महाराज यांच्या परंपरेतील तेजस्वी साधक श्री संत सुशांत खामनकर महाराज यांच्या 11व्या प्रकट दिन सोहळ्याचे भव्य आयोजन यंदाही भाविकांच्या उत्साहात रंगणार आहे. नैतिकता, समानता आणि भक्तिभावाचा दीप उजळवत सर्व समाज घटकांना एकत्र आणणाऱ्या सुशांत खामनकर महाराजांच्या सेवाभावी कार्याचा लौकिक सर्वदूर पोहोचला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही सोहळ्याला यात्रेचे रूप येणार असून भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. या सोहळ्यात महाराष्ट्र भूषण पिंपरी कायरचे श्री संत खेमराज महाराज, संत सोनामाता अंकुश महाराज, गोपी महाराज, महादेव महाराज, वामन महाराज, विशाखा माय, मारुती महाराज, गायवणकर महाराज यांसह अनेक मान्यवर संत उपस्थित राहून कार्यक्रमाला आध्यात्मिक उंची मिळवून देणार आहेत. 4 डिसेंबर रोजी गुरुवारला संध्याकाळी आसुटकर सर आणि विलास खामनकर यांच्या पुढाकारात घटस्थापना होईल. 5 डिसेंबर शुक्रवार सकाळी 9:16 सद्गुरू श्री जगन्नाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याची आटमोर्डी जामणीतून सुशोभित सुरुवात. विविध भागातून आकर्षक पालख्या, ढोल, ताशे व टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण जय जगन्नाथ महाराज भजन मंडळ, सरस्वती भजन मंडळ, राधिका महिला भजन मंडळ, गोपिका भजन मंडळ, अवधूत भजन मंडळ, श्री गुरुदेव महिला भजन मंडळ, वारकरी भजन मंडळ हे राहणार आहेत. दुपारी 12:16 सुप्रसिद्ध कीर्तनकार सौकिरण शरद वैद्य यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन व दहीहंडी काला. यानंतर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडेल. दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत महाप्रसादाचे वितरण होणार आहे. श्री संत सुशांत खामनकर महाराजांच्या 11व्या प्रकट दिन सोहळ्यास उपस्थित राहून भक्तिरस, कीर्तन, पालखी सोहळा आणि संतांच्या सानिध्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीने केले आहे. वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट.